नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्णा आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेले आहे. त्या कथेचे नाव आहे कर्म कसे फिरून येते. तर मग सुरू करूया. एक भिकारी दारोदारी जाऊन भीक मागायचा. कुणी काही दिले तर तो घ्यायचा, अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन निघून जायचा. एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा, पण सावकार मात्र जाहीर आल्यावरती शिवीगाळ करायचा. सावकार भिकाऱ्याला म्हणायचा, जा मर तू, काम का करत नाहीस, आयुष्यभर फक्त भीक मागत राहा. कधी कधी तो रागाच्या भरामध्ये त्याला शिवीगाळ करायचा, तर कधी काम करत नाही म्हणून त्याला काहीतरी वेगळे बोलायचा. पण भिकारी फक्त म्हणायचा, देव तुमच्या पापांना क्षमा करो. एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला. बहुधा धंद्यात तोटा झाला असावा. तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला. सावकाराने रागात थेट त्याच्यावर दगड मारला. भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले, तरी तो देव तुम्हाला भले करो असे म्हणून निघून गेला. सावकार रागातून थोडा शांत झाला आणि मग तो विचार करू लागला की मी त्याला दगड मारला, पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली. यामागचं रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायला हवं. आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला. भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा. त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कुणीतरी त्याला मारले, अपमानित केले, शिवीगाळ केली, पण भिकारी एवढेच म्हणायचा, देव तुमची पापे क्षमा करो. आता अंधार पडू लागला होता. तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला. सावकार सुद्धा त्याच्या मागे होता. तो भिकारी आपल्या घरी परतला हे पाहून खाटेवर एक म्हातारी झोपली होती, जी त्या भिकाऱ्याची बायको होती. तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली. भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी भाकर होती. ती पाहताच म्हातारी म्हणाली, आज मिळाली नाही का काही खायला? तेव्हा भिकारी म्हणाला, हे एवढंच, कुणी काही दिलं नाही. प्रत्येकाने मला फक्त शिव्या दिल्या आणि दगड मारले, माझे डोके फुटले. तो भिकारी पुन्हा म्हणाला, हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे. आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो? काही वर्षापूर्वी आपल्याकडे काही नव्हतं. आपल्याकडे सर्व होतं, पण आपण कधीच दान केलं नाही. तो आंधळा भिकारी आठवला का? म्हातारीबाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, हो, आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो. भाकरी मागायचा तेव्हा आपण त्यांना शिव्या द्यायचो. हे सगळं मला आठवतं. मला आठवते सगळे दिवस आपले किती छान होते. देवाने आपल्याला रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी भिकारी भीक मागायचा तेव्हा आपण त्याला शिव्या दिल्या. एकदा त्याला वाटी फेकून मारली, तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा, देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल. मी नाही. आज त्या भिकाऱ्याच्या शाप आपण भोगत आहोत. आज त्याच्या शापामुळे ही परिस्थिती झालेली आहे. माझ्यावर कोणताही हा त्रास झाला तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतो. कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाही. म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो. कारण त्यांना माहीत नाही की हे कोणते पाप आहेत. आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये. म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात. सावकार चुपचापपणे सर्व ऐकत होता. आता त्याला सर्व काही समजले होते. म्हातारीबाई आणि म्हातारीने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराची महिमा म्हणत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकारांच्या घरी भीक मागायला गेला. सावकाराने 2 भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवली होती. त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला, माफ करा बाबा, चूक झाली. आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन 2 भाकरी आणि भाजी घेऊन जात जा. तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा. उपाशी मात्र कधी झोपू नका. तेव्हा भिकारी म्हणाला, देव तुमचे भले करो, आणि निघून गेला. माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात, पण देव हे सगळं माणसाच्या कर्मातून करतो. म्हणून फक्त चांगले कर्म करा, कारण कर्माचा हिशोब हा कुणीच कुणाला चुकत नाही. तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो. तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही. कुणालाही कमी लेखू नका, कुणाची टर उडवू नका, कुणाची टिंगल करू नका, कुणाच्या गरिबीवरती हसू नका. एवढीच आपली ही कर्म कसे फिरते ही गोष्ट आता इथे संपलेली आहे. गोष्ट कशी वाटल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा.